खून? अगं हा जिवंत आहे. आपण एक काम करू, आपण याला हॉस्पिटलला घेऊन जाऊया. जाऊ द्या हो, नाही त्या लफड्यात पडू नका. उगीच हे प्रकरण अंगाशी आलं तर. काय बोलतीयस तू? मी बोलतोय. मी कोण? हा कुणाचा नंबर आहे? अहो मॅडम, मी ज्याला तुम्ही सुपारी दिली तो बोलतोय. अरे पण पब्लिक फोनवरून काय फोन करतोयस? मोबाईल कुठे तुझा? घाई गडबडीत कुठे पडला तो, ते जाऊ द्या हो. पण तुम्हाला एक आनंदाची बातमी देतोय. तुमचं काम झालंय मॅडम. काय? मी उभं केलेल्या कॉम्प्लेक्सच्या समोर स्वतःच कॉम्प्लेक्स उभं करून फ्लॅट विकतो जरा स्वस्तात. अरे त्याला माहिती नाही हर्षवर्धन भोसले काय चीज आहे ते. माहिती नाही त्याला. त्याच्या बिल्डिंग सगळं त्याला गाडून टाकीन जमिनीत. नाही तर नाव हर्षवर्धन भोसले, हर्षवर्धन नाव नाही लावणार. अरे सुभेदार, सोडणार नाही तुला मी. सोडणार नाही तुला सुभेदार, मी सोडणार. मी इन्स्पेक्टर साळवे, न्यू हॉस्पिटलमधून बोलतोय. आपल्या पतीवर प्राणघातक हल्ला झालाय. काय? हो, त्यांची कंडिशन खूप सिरियस आहे. आपण लवकरात लवकर यावं. अहो पण नेहा, अगं आता हॉस्पिटल मधनं फोन आला होता. यांच्यावर कोणीतरी प्राणघातक हल्ला केलाय. काय? काकू कुठे आहेत? काकांना कुठे ऍडमिट केलंय? यांना मेयो हॉस्पिटलला ऍडमिट केलंय. मी धनाजीराव मानेंची सून आहे. तुम्ही जर ताबडतोब उपचार सुरू केले नाहीत तर मला तुमच्या वरिष्ठांना फोन करायला लागेल. आणि जर त्यांना काही झालं ना तर तुम्हाला तुमच्या वरिष्ठांना जाब द्यावा लागेल. डोंट गेट पॅनिक मॅडम. अहो आम्ही ऑलरेडी उपचार सुरू केलेले आहेत. फक्त त्यांची कंडिशन सिरियस आहे, त्यामुळे तुम्हाला आम्ही फॉर्म भरायला सांगतोय. बघा आमचे प्रयत्न चालूच आहेत, तेव्हा प्लीज कोऑपरेट अस मॅडम. हॅलो, सावरीताई, नेहा बोलते. नेहा बोल, कशी आहेस? मी बरी आहे, पण काय? सावरीताई, काल रात्री राजाराम काकांवर प्राणघातक हल्ला झालाय. काय? त्यांच्यावर कोणीतरी गोळ्या झाडल्यात. हे बघ, तू आता लगेच घाईघाईने येऊ नकोस. तसंच काय वाटलं तर मी फोन करते तुला लगेच. बरं ठीक आहे, पण कळव हो मला. नेहा, हो, मी फोन करते. सकाळी सकाळी तुमच्या सगळ्यांचे चेहरे असे पडलेत का? काय झालं काय? खूप वाईट बातमी आहे. काय? राजाराम काकांवर कोणीतरी प्राणघातक हल्ला केला. काय? साहेब, एक वाईट बातमी आहे. आपले पांढरे साहेबांवर कोणीतरी हल्ला केला. काय? कधी? काल रातच्याला. बाईसाहेब काल रात्रीपासून हॉस्पिटललाच आहे. पण मग मला कोणी का नाही सांगितलं? तुम्ही झोपला होतात ना, म्हणून नाही उठवलं तुम्हाला. हे काय कारण झालं का? ते कुठल्या हॉस्पिटल आहेत आता? मेयो हॉस्पिटलला. सुदैवाने त्यांच्या हृदयाला किंवा फुफ्फुसाला तशी काही इजा झालेली नाहीये, परंतु धोका अजून तसा टळलेला नाहीये, कारण त्यांचं रक्तही तसं बरंच गेलं आहे ना. तेव्हा 48 तास तरी त्यांना अंडर ऑब्झर्वेशनच ठेवावं लागेल. डॉक्टर म्हणजे? नाही, आता आपण सगळे आपापल्या परीने प्रयत्न करीतच आहोत. येत्या 24 तासात तुम्हाला त्यांचा प्रोग्रेस मिळेल. घेतो मी. जर तुमच्याकडे पैसे संपले तर मग तुम्ही प्रोजेक्ट तो कसं काय कम्प्लीट करणार? हे बघा, ते मी माझं बघून घेईन. मी पूर्णपणे समर्थ आहे. माझं प्रोजेक्ट पूर्ण होणार म्हणजे होणारच. आणि बस, यावर मला काही बोलायचं नाही. तुम्ही निघू शकता प्लीज. तू पण प्रयत्न कर आणि झालीच काही पैशाची सोय तर मला कळव. मी पण काहीतरी प्रयत्न करतो. पण शाळेसाठी मला एक घर विकावं लागलं तरी चालेल, पण मला माझी शाळा वाचवायची. ठेवतो फोन. रडू नको.